आणि बुलेटिनच्या सुरुवातीला थेट जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्का जाम आंदोलनाला। तिथे सुरुवात झालेली आहे। ठाकरे गटाच्या वतीनं एसटी भाडेवाढ केल्याच्या विरोधात हे चक्का जाम आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सध्या हे आंदोलन सुरू झालेले आहे। संभाजीनगरमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। एसटीची भाडेवाढ झालेली आहे आणि त्या विरोधात हे चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात हे चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे, कारण या संदर्भात वेगवेगळी वक्तव्य समोर आलेली होती आणि त्या वक्तव्याच्या विरोधात आता आक्रमक झालेले असे हे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाकरे गटाचे सर्व नेते हे आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक मिनिट एसटी खूप प्रॉफिट मध्ये असं वक्तव्य केलं होतं, त्याची आकडेवारी मांडली होती आणि आज एसटीची भाडेवाढ 15% जाहीर झालेली आहे। दुर्दैव राज्याच्या परिवहन मंत्र्याला याची माहिती नाहीये की त्याच्या ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्यांनी फक्त चमकोशगिरी मंत्री झाल्यावर केली, कुठे बस स्टँडला गेले, कुठे एसटी प्रवास केला, परंतु एसटी प्रवाशांच्या व्यथा त्यांना काय माहिती। आणि म्हणून हे अन्याय आहे, कारण एसटी ही ग्रामीण भागात नवे शहरी भागात सुद्धा सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं एक मुख्य साधन आहे आणि हे जर 15% भाडेवाढ होत असेल तर ती रद्द झाली पाहिजे ही भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे। आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बसस्थानकावर आमचं शिवसेनेचं आंदोलन होतंय आणि हे आंदोलन वेगवेगळे आज आम्ही फक्त बसस्थानकाचा रस्त्यावर बसलेलो आहे। येणाऱ्या काळात मुख्य रस्त्यावर बसू, चक्का जाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पडू। उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का? बिलकुल, आज मराठवाड्यात आहे, उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे। आज मराठवाड्याने याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलं। अन्यायकारक का वाटतं 15%? 15% भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात 15% भाडेवाढ कधी होत नसते। 2-5% पण एसटी सांगते ना प्रॉफिट मध्ये। आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय, वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन दाखवतोय आणि मग एसटी साठी का सर्वसामान्य माणूसच एसटीने प्रवास करतो ना। याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात, मोठे अधिकारी प्रवास करतात, सर्वसामान्य माणूस या एसटीने प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे। आज बाकीच्या योजना, बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय, जाहिरातीवर खर्च करताय, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता। मला असं वाटतं एसटीची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल, नाही तर ही सर्वसामान्य प्रवाशावर अन्याय। दुसरा यातला मुद्दा हे मी माननीय परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं, त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केली। मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये। अजित पवार ही भाडेवाढ अन्यायकारक असल्याचं मग त्यांनी ते अर्थमंत्री त्यांनी रद्द करावी। पण आता बऱ्याच मोठ्या संख्येने तुमच्याकडे इथं लोक जमलेले आहेत जे आंदोलनात सहभागी आहेत। मराठवाड्यामध्ये सुद्धा सगळीकडे पूर्ण मराठवाड्यात आंदोलन होतंय, जालन्यात होतंय, नांदेडला होतंय, लातूरला होतंय, बीडला होतंय, सगळ्या ठिकाणी होतंय। सध्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही फरक पडेल असं वाटतं का? जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे, आम्ही ती व्यक्त करतोय। जनतेसाठी आमचा लढा आहे। सरकारचं जर कान बंद असेल, सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचं थोबाड बंद असेल तर त्याला आम्ही काय करू? कसं चालवणार? आज हे एसटीच्या बस स्थानकाचा रस्ता मिळवलेला आहे, उद्या हा रस्ता समोर आणू आम्ही आणि चक्का जाम करू। एसटीच्या सोयी सुविधांबद्दल कुणी काही बोलत नाही, मात्र भाववाढ केली जाते, अगदी अनागोंदी। एसटीच्या सुविधेचा अनेक विषय आहे। बसचे सीट फुटलेले आहे, काचा नाही बसला, थंडी पावसामध्ये या बस फिरतात, त्याला काचा नाहीये, काही काही ठिकठिकाणी ड्रायव्हर्स नीट नाहीये, काही काही ठिकाणी कंडक्टर्स नीट नाहीये। एसटीच्या सुविधेचा अभाव निश्चित आहे। एक प्रश्न की मंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय किंवा सरकारच्या मंत्र्यांचा हा निर्णय असं तुम्ही म्हणताय, पण ते असं म्हणतायत की आम्ही घेतलाच नाही, तो सचिवांनी घेतलेला आहे। मग बरोबर, मग सचिव सरकार चालवतात ना, हे काय करतात, एकाच्यासाठी बसलेले तिथं। आता माझं कोण जाईल कुठे तरी चला
पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी आपण इकडे एसटीची भाडेवाढ रद्द करा ही प्रामुख्यानं मागणी घेतलेली आहे. एकीकडे परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केलेली आहे आणि अर्थमंत्री म्हणतात भाडेवाढ झालेली नाही तर मग त्यांनी ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी हे ठाकरे गटाच्या वतीनं अंबादास दानवे यांनी केलेली आहे. तर ज्या पद्धतीनं सचिवांनी भाष्य केलेलं आहे जर सचिवच कारभार करत असतील तर हे करतायत काय असा सवालही त्यांनी केलेला आहे आणि जोरदार खडेबोल त्यांनी सुनावलेले आहेत. इतकंच नव्हे तर आज आम्ही केवळ या ठिकाणचं चक्काजाम आंदोलन करत पूर्णपणे रस्ता अडवलाय. यापुढे आम्ही संपूर्ण एसटी विरोधात आंदोलन या संपूर्ण तर एसटीच्या बसवर चढून जे आहे तर आंदोलन केलं जाते. शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. दरवाढी विरोधात जे आहे तर आंदोलक जे आहे तर एसटीच्या बसच्या टपवर जाऊन चढलेले आहे आणि संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकात आता सगळ्या बस अडवण्यात येत आहेत. या बस जे आहे तर या ठिकाणी अडवण्यात येते. चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालेला आहे जो मोठ्या प्रमाणात जे आहे तर घोषणाबाजी केली जाते. आंदोलक जे आहे तर बसच्या वरती टपावर जाऊन चढलेले आहे. हातात झेंडा देऊन एसटी भाडेवाढ रद्द करा असे बॅनर घेऊन ही घोषणाबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत जे आहे तर आंदोलक जे आहेत तर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे तर संभाजीनगरमध्ये सुरू आहे आणि आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. ही दृश्य आपण थेट बघतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि चक्काजाम आंदोलन होते आणि सध्या होत असलेलं आंदोलन ही अति सुरुवात आहे. येत्या काळामध्ये जर ही भाडेवाढ जर रद्द झाली नाही तर मात्र तीव्र स्वरूपात आंदोलन उद्या छेडू असंही त्यांनी म्हटलेलं आहे. एकीकडे एसटीचा भ्रष्टाचार होतोय. 15% दरवाढ करण्यात आलेली आहे आणि या दरवाढी संदर्भात परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही कोणी ही भाडेवाढ केली तर मग सचिवच कारभार पाहतायत का असा सवालही त्यांनी केलाय.